So our next chapter is health and disease. Okay, so it is a second chapter and now we are going to learn the first lecture. आता यामध्ये दोन शब्द आहेत पहा. एक शब्द आहे हेल्थ आणि दुसरा शब्द काय आहे डिसीज. हेल्थ ज्याला आपण आरोग्य म्हणू आणि डिसीज याला आपण आजार म्हणू, हे की नाही, किंवा एखादा रोग. आता डिसीजला आणखी एक शब्द आहे पहा, डिसऑर्डर. काय शब्द आहे डिसऑर्डर, हा सुद्धा शब्द आहे. आता हेल्थ जे आहे ना, तर सामान्यपणे आपल्याला काय वाटतं माहिती का, हेल्थचा अर्थ काय घेतो आपण. हेल्थ म्हणजे आजारी न पडणे, अशी सर्वसामान्य काय आपली संकल्पना असते की डॉक्टरकडे जायचं काम पडलं नाही म्हणजे आपण हेल्थी आहोत. पण हेल्थ मध्ये हे अपेक्षित आहे का, नाही. तर हेल्थची डेफिनेशन काय आहे का, अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिईंगनेस. म्हणजे जेव्हा तुम्ही हेल्थच्या अँगलने विचार करता तेव्हा फक्त तुमचं शरीर हे रोगमुक्त आहे हेच अपेक्षित आहे का, नाही. तर तुमच्याकडे तिन्ही प्रकारचं फिटनेस पाहिजे. पहिला आहे फिजिकल, म्हणजे भौतिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या. समजा शारीरिक दृष्ट्या तुम्ही काय आहे, सुदृढ आहे, बरोबर, स्टेबल आहात. तर ती स्थिती जी आहे ती तुमचं हेल्थ रिप्रेझेंट करते. दुसरा आहे मेंटल. आता शारीरिक दृष्ट्या म्हणजे फिजिकली तर तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, परंतु मनाने जर तुम्ही हळवे असताल, मनाने जर तुमच्या मनात भीती असेल, मनामध्ये तर तुमच्या कॉन्फिडन्स नसेल, तर ते हेल्थचं लक्षण आहे का, नाही. तर हेल्थ जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण मानसिक दृष्ट्या सुद्धा काय पाहिजे, सक्षम पाहिजे. आणि तिसरा सांगितलंय पहा, सोशल वेल बिईंगनेस, म्हणजे सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण काय पाहिजे, सदृढ पाहिजे. म्हणजे आपल्याला समाजाची भीती नाही वाटली पाहिजे, आपण वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला पाहिजे, आव्हानांना आपण समोर गेलो पाहिजे, बरोबर. हे कशामध्ये येईल, आपल्या सामाजिक आरोग्यामध्ये येईल. म्हणजे आरोग्य जे आहे हे तिन्ही प्रकारचं आहे. लक्षात आलं तुम्हाला, ते फिजिकल म्हणजे शारीरिक असेल, मेंटल मानसिक असेल, इमोशनल भावनिक सुद्धा असेल, है ना. त्यानंतर इथे दिलेला आहे सोशल वेलबिंग, सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण सुदृढ आहोत तरच आपण हेल्थ आहोत. आणि म्हणून अब्सेन्स ऑफ एनी डिसीज एवढ्या एका शब्दापुरतं आपण हेल्थला लिमिटेड ठेवू शकतो का, नाही. हा तर पार्ट आहेच. लक्षात घ्या की शरीर हे रोगमुक्त असणे हे खूप महत्वाचं आहे. कारण इंग्रजीमध्ये म्हणे पहा, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजे निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करते. म्हणजे जर आपण शारीरिक दृष्ट्या सदृढ आहोत तर निश्चितच आपलं मन आपल्याला सपोर्ट करतं. पण त्याच्या उलट मेंटली जर तुम्ही स्ट्रॉंग आहात तर डेफिनेटली तुमचं शरीर सुद्धा त्या ठिकाणी साथ देतं. पहा, तुम्हाला सांगतो मी, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आपण एखाद्या गोष्टीमुळे काय होतो, आजारी झालो, किंवा एक फॉर एक्झाम्पल आपला अपघात झाला किंवा बॉडीला कुठे इंजुरी झाली, तर या इंजुरीसाठी तुम्हाला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये कॅपॅसिटी आहे, त्याला म्हणतात टोटिपोटेन्सी. काय म्हणतात, टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी म्हणजे काय, मला सांगा. तुमच्या शरीरामध्ये कुठेही जखम झाली तर ती काय होते, काही दिवसानंतर भरून निघते. लक्षात आलं. म्हणजे पेशींचं एक काम आहे की ती स्वतःची झीज भरून काढते. त्या प्रोसेसला इंग्रजीमध्ये म्हणतात हिलिंग. काय म्हणतात, हिलिंग. म्हणजे आता या हिलिंग प्रोसेससाठी तुम्ही मनाला काय पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. तुमचा एका अपघात गेले, डे नाईट तुम्ही टेन्शन घ्यायले, तर तसं चालेल का, त्यावेळेस तुमचं शरीर हे तुमचा साथ देत नाही. लक्षात येईल. म्हणजे जेव्हा आपण आजारी असो, आपला अपघात झालेला असेल, एखादी सर्जरी झाली असेल, तर आपण मनाने स्ट्रॉंग असेल तर बॉडीमध्ये विशिष्ट प्रकारच्या हार्मोनचं सिक्रेशन होतं. लक्षात आलं. बॉडी जे आहे ना आपल्या माइंड सेटवर काम करते, माहितीये का. तुम्ही जर पॉझिटिव्ह हार्मोननं जर काम केलं तर काय होतं की शरीर सुद्धा तुमचा साथ देतं. आता तुम्ही तर क्लासमध्ये आहात, तुमच्या इंटरेस्टचं पहा, प्ले ग्राउंडला तुम्ही खो खो खेळायले तर 2 तास खेळलं तरी तुम्हाला थकवा येत नाही. दॅट्स वाय. याचं मागचं कारण काय,
कारण तुमची बॉडी जी आहे ना, तुमचा ब्रेन आदेश द्यायला की मला या गोष्टीमध्ये काय आहे, इंटरेस्ट आहे. मग त्या इंटरेस्टचे हार्मोन्स हे तुमच्या बॉडीला काय करत असतात, प्रिपेअर करत असतात. आणि तेच एखादं समजा आपल्या मनाविरुद्ध काम असेल तर आपण काय होतो की त्या गोष्टीला थकतो. मग हे का होतं, कारण आपलं माइंडसेट जे आहे हे मॅटर करतं की आपल्या शरीरामध्ये कोणत्या पद्धतीचं हार्मोनचं सिक्रेशन होणार. सो हेल्थ मध्ये ओव्हरऑल फिजिकली, मेंटली, इमोशनली, सोशली आपण जर फिट असो तरच त्याला आपण काय म्हणायचं, हेल्थ म्हणायचं. त्यानंतर आहे डिसीज, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स ऑफ फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. आता आजार किंवा रोग कशाला म्हणायचं, तर यामध्ये आपल्या बॉडीची जी फिजिओलॉजिकल म्हणजे जेवढं काही आपल्या बॉडीमध्ये काय आहे क्रिया होत असतात, तर या क्रियांमध्ये जर डिस्टर्बन्स होत असेल, ओके, कोणत्या क्रिया आपल्या बॉडीच्या, रेस्पिरेशन असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, डायजेशन असेल, एक्सलेशन असेल, तर या सर्व प्रकारच्या फिजिओलॉजिकल ओके शरीर क्रियात्मक ज्या प्रोसेस आहे त्यामध्ये जर अडथळा निर्माण होत असेल किंवा सायकोलॉजिकल, आता यामध्ये पी सायलेंट आहे, याचं प्रोनाउन्सिएशन काय करायचं, सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल म्हणजे काय, मानसिक दृष्ट्या है ना. जर आपल्याला या ठिकाणी डिस्टर्बन्स झाला असेल, मी तुम्हाला म्हणलो की आपण फिजिकली पण फिट पाहिजे आणि मेंटली पण फिट पाहिजे. फिजिकली आपण अनफिट आहोत याचा अर्थ आपल्याला काय झाला आहे, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स झालेला आहे. आणि जर आपण मेंटली अनफिट आहोत याचा अर्थ आपल्यामध्ये काय आहे, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स आहे. दोन डिस्टर्बन्स आहे. फिटनेस संदर्भात असेल शारीरिक तर तो कोणता आहे, फिजिओलॉजिकल डिस्टर्बन्स. मानसिक दृष्ट्या असेल तर सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स. हा डिस्टर्बन्स आपल्या बॉडीमध्ये असेल तर डेफिनेटली आपल्याला काय झालेलं आहे, त्या ठिकाणी डिसीज झालेला आहे. काय झालेला आहे, डिसीज. ओके, इच डिसीज हॅज इट्स ओन सिम्पटम्स. म्हणजे प्रत्येक रोगांची वेगवेगळी काय असतात, लक्षणे असतात. येते लक्षात. आता जसं की आपण कर्करोग घेतला, कॅन्सर, तर कॅन्सर मध्ये जर पाहिलं आपण तर पेशंटचं काय होतं, डे बाय डे वेट रिड्यूस होत असतं. त्यानंतर HIV, एड्स याचं लक्षण जर पाहिलं आपण तर पेशंटची इम्युन सिस्टीम जी आहे, रोग प्रतिकार शक्ती ही डे बाय डे काय होत असते, कमी होत असते. डेंग्यू जर पाहिलं आपण, हा आजार जर एखाद्याला झाला असेल तर त्याचं WBC त्याच्या शरीरामध्ये ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, प्लेटलेट्स असतील, तर यांचं काउंट म्हणजे यांची संख्या जी आहे ती कमी होत असते. जसं ब्लड रिपोर्ट आपण काढला तर त्यामध्ये ते दिसून येतं, हाय टेम्परेचर असणे, येते लक्षात. तर प्रत्येक रोगाची आपापली काय असतात, लक्षणे असतात. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे चेकअपकडे जाता ना तर डॉक्टर काय करतात, तुमचं अगोदर निदान करतात. निदान म्हणजे काय, डायग्नोसिस. मग हे डायग्नोसिस करण्यासाठी ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात, तपासणी करतात. अगोदर स्टेथोस्कोपने तुम्हाला चेक करतील, त्यानंतर ब्लड प्रेशर तुमचं टॅली करतील, वेट मेजरमेंट करतील, आवश्यकता असतील तर ब्लड रिपोर्ट, CT स्कॅन, MRI, त्यानंतर अपघाताच्या वेळेस काय करतो आपण ते एक्सरे रिपोर्ट्स, बरोबर आहे का. एक्सरे मध्ये दिसलं नाही तर MRI आहे समजा. काही कॅन्सर सारख्या आजारामध्ये बायोप्सी सुद्धा युज केल्या जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की डायग्नोस हे फार महत्वाचं असतं. तुम्हाला डॉक्टरांनी नीट जे आहे ना करण्यासाठी तुम्हाला झालं काय नेमकं हे फार महत्वाचं असतं. सो लक्षणे जी आहेत ती फार महत्वाची असतात आणि प्रत्येक रोगांची लक्षणे ही काय असतात, वेगवेगळी असतात. त्यानंतर आता आपण टाइप्स ऑफ डिसीज, आजारांचे प्रकार संदर्भात डिस्कस करू. आता याची दोन क्रायटेरिया मध्ये क्लासिफिकेशन आहे. पहिल्यांदा आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, म्हणजे एखादा रोग तुम्हाला किती कालावधीसाठी होतो. पहिला प्रकार आहे त्यामधला क्रोनिक डिसीज, एखादा आजार तुम्हाला खूप दिवसापर्यंत आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो तुमच्या बॉडीला एकदा झाला तर त्याचं ड्युरेशन फार दिवसापर्यंत, महिन्यापर्यंत, वर्षापर्यंत राहत असेल तर तो दीर्घकालीन आजार आहे. दीर्घकालीन आजारांना आपण काय म्हणतो, क्रोनिक डिसीज. जसं की कॅन्सर असेल, डायबिटीज असेल, एड्स असेल, हे असे काही आजार आहेत की आपल्याला सडनली होत नाही
आणि याचं सडनली ते त्यापासून आपलं ट्रीटमेंट होतं का? नाही. म्हणजे अचानक होतही नाही आणि अचानक त्याचं म्हणजे कमी दिवसामध्ये ट्रीटमेंट पण होत नाही. तशा डिसीजला काय म्हणायचं? क्रोनिक डिसीज. दुसरा प्रकार आहे अॅक्यूट डिसीज. अॅक्यूट डिसीज म्हणजे काय? तीव्र रोग, म्हणजे अतिशय कमी कालावधीमध्ये होतात. ओके, यांचा इफेक्ट टेम्पररी असतो, जसे की इन्फ्लुएन्झा असेल, कॉमन कोल्ड सर्दी असेल, बरोबर. बऱ्याच वेळेस आपल्याला जनरल कफ येतो, खोकला, हे की नाही, फ्लू येते कधी कधी. तर अशा वेळेस हे जे डिसीज आहे हे कशामध्ये येतील? अॅक्यूट डिसीज मध्ये येतील, कारण हे तीव्र होणारे रोग आहेत. आता हा झाला पहिला क्रायटेरिया, की आपल्याला जास्त दिवसासाठी होत असेल तर क्रोनिक आणि कमी कालावधीसाठी होत असेल तर अॅक्यूट. आता अकॉर्डिंग टू रिझन, आता रोग होण्याला कारण काय आहे? काही रोग जे आहेत ना, हे आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा यांच्यामुळे आपल्याला होत असतात. कारण तुम्हाला मी या अगोदर शिकवलं होतं की जेनेटिक्स है ना, यामध्ये आपण आपल्या जे आई वडिलांसारखे दिसतो याच्या मागचं कारण काय असेल की त्यांचे काही हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे अनुवंशिक गुणधर्म हे आपल्यामध्ये येत असतात. तर केव्हा अनुवंशिक गुणधर्म येताना काही प्रमाणात आजार सुद्धा येत असतात, जसं की कलर ब्लाइंडनेस असेल, ओके, सिकल सेल ॲनिमिया असेल, हे असे काही आजार आहेत. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा, रात्री न दिसणे. सॉरी, कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधळेपणा, म्हणजे काही रंगामध्ये प्रॉपर डिफरन्शिएट करू शकत नाही माणूस. त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया नावाचा आजार आहे. तर हे जे आजारांची मी नाव सांगितले तुम्हाला, हे कोणते आहे? हेरिडिटरी डिसीज. म्हणजे कोणते रोग आहे? अनुवंशिक रोग. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे रोग ट्रान्समिट होत असतात, जे डिसीज ट्रान्समिट होतात, त्यांना आपण काय म्हणायचं? हेरिडिटरी डिसीज. आणि दुसरा प्रकार आहे अक्वायर्ड डिसीज. अक्वायर्ड म्हणजे काय? की आपण जीवन जगत असताना काही पॅथोजन्स है ना, किंवा काही गोष्टींच्या संपर्कामध्ये आल्यामुळे जर आपल्याला एखादा आजार होत असेल तर ते डिसीज, कोणता डिसीज आहे? अक्वायर्ड डिसीज. म्हणजे तो म्हणजे आपल्याला तो आई वडील किंवा आजी आजोबा यांच्यामुळे झाला का? नाही. तर तो आपल्या जीवन जगत असताना झालेला आहे. त्या डिसीजला काय म्हणायचं? अक्वायर्ड डिसीज, म्हणजे धारण केलेले आजार. मग याचे दोन टाइप्स आहेत. पहिला आहे इन्फेक्टिजियस डिसीज आणि दुसरा आहे नॉन इन्फेक्टिजियस डिसीज. आता इन्फेक्टिजियस डिसीज म्हणजे काय? संसर्गजन्य रोग. दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा एखाद्या वेक्टरच्या मार्फत. वेक्टर म्हणजे काय? एखादा कीटक असेल, डास असेल. तुम्हाला माहिती आहे डासामुळे कोणते आजार होतात आपल्याला? डेंग्यू होतो, मलेरिया होतो, एलिफंटेसिस होतं, क्युलेक्स. तर असे बरेच आजार आहेत. तर प्रश्न असा आहे की इन्फेक्टियस आणि नॉन इन्फेक्टियस डिसीज यामध्ये आपण डिफरन्शिएट कसं करणार? तर पहा, एक आजार जो आहे हा दुसऱ्याला होत असेल, एखाद्या वेक्टर मार्फत संपर्कात आल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला जर ट्रान्समिट होत असेल तर त्या डिसीजला काय म्हणायचं आपण? इन्फेक्टिजियस डिसीज. आणि जे डिसीजेस संसर्गजन्य नाहीत, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे म्हणजे संपर्कात राहिल्यानं आजार जर पसरत नसेल तर तो आजार कोणता आहे? नॉन इन्फेक्टिजियस डिसीज. आता इन्फेक्टिजियस डिसीज जर पाहिलं आपण, कॉमन कोल्ड सहजच आहे की सर्दी झालेल्या व्यक्तीच्या आपण संपर्कात आलो तर आपल्याला सुद्धा काय होऊ शकते? सर्दी होऊ शकते, फ्लू, ताप. आता ठीक आहे, आपण एखाद्या ताप आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात नाही, पण एखादा इन्सेक्ट जो आहे त्यानं जर आपल्या बॉडीमध्ये त्या तापेचा काय टाकला? पॅथोजन टाकला. अशा वेळेस डेंग्यू माहिती आहे तुम्हाला, डेंग्यू डेन14 हे की नाही, या व्हायरसमुळे होणारा आजार आहे. आणि मॉस्किटो बाईट्समुळे हा आजार काय होतो या ठिकाणी पुढे आपण याची डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सध्या कॉमन कोल्ड, फ्लू आणि डेंग्यू हे सर्व कोणते डिसीज आहेत? इन्फेक्टिजियस डिसीज. आणि नॉन इन्फेक्टिजियस डिसीज पहा, म्हणजे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी किंवा यामध्ये वेक्टरचा काही संबंध नाही, जसं की डायबिटीस, मधुमेह, साखरेचा आजार म्हणतात, ऐकलं असेल तुम्ही,
की एखाद्याच्या बॉडीमध्ये साखरेचं प्रमाण जे आहे हे वाढतं, कारण त्यामध्ये त्यांच्या बॉडीमधल्या ज्या बीटा सेल्स आहेत हे अर्थातच पॅनक्रियाज मध्ये असणाऱ्या स्वादुपिंडामध्ये असणाऱ्या जे हार्मोन आहे इन्सुलिन, हे इन्सुलिन हार्मोनचं सिक्रेशन न झाल्यामुळं डायबिटीजचं काय होतं या ठिकाणी प्रादुर्भाव होतो. त्यानंतर हार्ट डिसीज ऐकलं असेल तुम्ही, कार्डियक अरेस्ट, बऱ्याच जणांना हृदयरोगाचा काय येतो झटका येतो, तशा वेळेस ते अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करतात. काही वेळेस तर तो झटका इतका तीव्र असतो की व्यक्तीचा काय जाऊ शकतो, प्राण सुद्धा जातात पहा, है ना. हार्ट फेलियर हा एक गंभीर आजार आहे, लिथल डिसीज आहे तो. तर अशा प्रकारचं हे डिसीजचे टाइप्स आपण पाहिले. आता इथून पुढे आपण चॅप्टर मध्ये काय करू, विविध रोगांबद्दल डिटेल मध्ये डिस्कस करू. जसं की आता आपला पहिला टॉपिक असेल इन्फेक्टिजियस डिसीज. सांगितल्याप्रमाणे कशा थ्रू स्पीड होतील हे सांगा. एअर थ्रू स्पीड होऊ शकतात, वॉटर थ्रू, कंटेमिनेटेड फूड, आणि आणखीन कोण सांगितलं मी तुम्हाला, वेक्टर्स. मग वेक्टर्स म्हणजे काय, त्यामध्ये इन्सेक्ट असतील, मॉस्किटो असतील किंवा अदर एनिमल्स असेल. जसं की रेबीज सारखा आजार जर पाहिला आपण तर हा पिग मुळे पसरणारा आजार आहे. कधी कधी हा डॉग आहे, रॅबिट आहे, हा डॉग मुळे सुद्धा एक आजार होतो आपल्याला, बरोबर. तर लक्षात ठेवायचं की एअर, वॉटर, फूड आणि वेक्टर्स थ्रू जर एखादा आजार पसरत असेल तर त्या आजाराला आपण काय म्हणायचं, इन्फेक्टिजियस डिसीज. यामधल्या पहिल्या आजाराबद्दल आपण डिस्कस करू, ट्युबरक्युलोसिस, ज्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतात, टीबी. काय म्हणतात, टीबी. आता हा ट्युबरक्युलोसिस जो आहे हा ज्या पॅथोजन मुळे होतं त्या पॅथोजनचं नाव आहे पहा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. सो पुन्हा एकदा नाव सांगतो मी की ट्युबरक्युलोसिस आजार होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई. आता हा आजार होतो कसा, म्हणजे याचं इन्फेक्शन कसं होतं आपल्या बॉडीला, प्रादुर्भाव कसा होतो, तर पहा, स्पिटिंग बाय पेशंट. बरेच पेशंट आहेत की ज्यांना टीबी आहे, त्यांच्या थुंकी मार्फत हा आजार पसरू शकतो का. दुसरा आहे थ्रो एअर, म्हणजे त्यांनी काय केलं की हवेमध्ये खोकले आणि त्यानंतर थोड्या वेळानं त्या हवेशी आपला संपर्क आला तर आपण त्या रोगाचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. त्यानंतर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट, म्हणजे ज्या व्यक्तीला टीबी आजार झालेला आहे त्याच्यासोबत आपण बऱ्याच गोष्टी शेअर करायला, म्हणजे त्याचे कपडे वापरणे असेल किंवा त्याचं काही मटेरियल यूज करणे किंवा सातत्यानं त्याच्या संपर्कात राहणे, तर यामुळे सुद्धा टीबी हा आजार आपल्याला स्वतःला पण होऊ शकतं. त्यामुळे यामध्ये काय करायचं आहे, प्रिकॉशन घ्यायचं आहे. येते लक्षात. तुम्हाला माहित असेल कोरोनामध्ये आपण काय केलं होतं, सोशल डिस्टन्सिंग, हे ना, योग्य अंतर ठेवणे. त्यानंतर आणखीन काय, मास्कचा वापर करणं. मग मास्क यासाठी आहे कारण पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करू नये यासाठी आपण काय करतो, मास्कचा वगैरे वापर करत असतो. आता लक्षणं काय आहेत टीबीची. पहिला आहे क्रोनिक कफ, दीर्घकालीन खोकला. खोकला जो आहे ना, एक 2-3 आठवड्यापर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर खोकला राहत असेल तर डेफिनेटली ते टीबीचे एक लक्षण असू शकतं. त्यानंतर ब्लडी स्पिटिंग, म्हणजे जी बऱ्याच वेळेस थुंकीद्वारे जर रक्त जे आहे ब्लड हे जर फ्लो होत असेल तर डेफिनेटली ते सुद्धा ट्युबरक्युलोसिसचे एक लक्षण आहे. त्यानंतर आहे इमिसिएशन. इमिसिएशन जे आहे तर ते आहे भूक मंदावणे किंवा वजन कमी होणे. ओके, दोन्ही पॅरलल लक्षण येते. तर एखाद्या पेशंटचं वजन जर डे बाय डे रिड्यूस होत असेल, कमी होत असेल, अर्थातच इनिशिएशन हे सुद्धा टीबीचं काय आहे, एक लक्षण आहे. त्यानंतर डिफिकल्टी इन ब्रीदिंग, म्हणजे पेशंटला जर श्वासोच्छवास, तुम्हाला माहित आहे की हृदयाचं काम जे आहे हे
ब्लड सर्क्युलेशनचा आहे, बरोबर. आणि त्यासाठी हृदयाला सातत्यानं ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक असतो आणि त्यासाठी महत्वाची प्रोसेस कोणती असते? ब्रीदिंग. आणि ब्रीदिंग मध्ये जर ऍक्च्युअल प्रोसेस रेस्पिरेशन आहे श्वसन, आणि ब्रीदिंग जे आहे तो त्याचा पार्ट आहे. तर आपल्याला माहिती आहे की इनहेलेशन करताना आपण बॉडीमध्ये कोणता अवयव घेतो? ऑक्सिजन. आणि एक्सहेलेशन करताना CO2 आणि जलबाष्प बाहेर टाकत असतो. तर या ब्रीदिंग प्रोसेस मध्ये डिफिकल्टी हे सुद्धा ट्युबरक्युलोसिसचं लक्षण आहे. मग आता या रोगांपासून आपण बचाव कसं करू शकतो, ट्रीटमेंट कसं करू शकतो? पहा, एक लक्षात घ्या, तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहेत आपले किंवा रुरल हॉस्पिटल, PSC प्रायमरी हेल्थ सेंटर इथे गेलात ना, तिथे एक वाक्य लिहिलं असतं, पहा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखाद्या आजाराचा इलाज करण्यापेक्षा तो आजार होऊच नये यासाठी काय करायचं? आपण प्रिव्हेन्शन करायचं. कोरोनामध्ये सुद्धा आपण काय केलं? व्हॅक्सिनेशन केलं. लहानपणी तुम्ही पोलिओ आजार होऊ नये म्हणून काय घेतलेली आहे? व्हॅक्सिन घेतलेली आहे. तसंच ट्युबरक्युलोसिस हा आजार होऊ नये यासाठी एक लस आहे, तिचं नाव काय आहे? BCG व्हॅक्सिन. आता BCGचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे बॅसिलस कॅलमेट-ग्युएरिन. आता व्हॅक्सिन काय असतं? व्हॅक्सिन काय नाही, पहा लक्षात घ्या, ट्युबरक्युलोसिसचे जे पॅथोजन असतात ना, ते यांना पार्टली डेड करायचं. पार्टली डेड म्हणजे थोड्या प्रमाणात त्यांना मृत करायचं, थोड्या प्रमाणात जिवंत ठेवायचं आणि त्याच्यापासून लस तयार केली जाते. ते आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात व्हॅक्सिनेशन थ्रू. मग आपली बॉडी काय करते की त्या अर्ध मृत जी पॅथोजन असतील त्याच्या विरुद्ध लढण्याचा काय करते? प्रतिकार करते. आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीम काय होत असते? डेव्हलप होत असते. सो ओव्हरऑल बॅसिलस कॅलमेट-ग्युएरिन ही सुद्धा एक तशाच पद्धतीची काय आहे? व्हॅक्सिन आहे, लस आहे, जी आपलं प्रोटेक्शन कशापासून करू शकते? ट्युबरक्युलोसिस पासून करू शकते. त्यानंतर आता हे तर लस कंपल्सरीच घ्यायला पाहिजे बा, ओके. त्यानंतर आहे आयसोलेशन ऑफ पेशंट. आपण पाहिलं की हा जो आजार आहे ट्युबरक्युलोसिस, यामध्ये पेशंटच्या आपण जर जास्त संपर्कात आलो तर हा आजार आपल्याला सुद्धा होऊ शकतो, बरोबर. कारण हा इन्फेक्टिजियस डिसीज आहे. म्हणून बेटर राहील की ज्या पेशंटला ट्युबरक्युलोसिस हा आजार झालेला आहे त्या पेशंटचं काय करायचं? आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय की त्याच्यासाठी वेगळी रूम ठेवणे, त्याचे कोणतंही मटेरियल असेल, त्याचे कपडे असतील, त्याचे कंगवा, टॉवेल्स, हे दुसऱ्याने यूज करायचे नाही. त्यानंतर रेग्युलर मेडिकेशन ऑफ डॉट आणि नियमित उपचार हे फार महत्वाचं आहे. पहा, प्रॉपर ट्रीटमेंट जर असेल तर चांगल्या आजारावर आपण काय करू शकतो? मात करू शकतो. जगामध्ये असा कोणताच आजार नाही की ज्याच्यावर आपण मात करू शकत नाही. फक्त त्याचं अर्ली डिटेक्शन आणि त्याची जी थेरपी आहे किंवा त्याचं जे ट्रीटमेंट आहे ते आपण प्रॉपर फॉलो केलं पाहिजे. आता डॉट टेक्निक काय आहे पहा. डॉट म्हणजे काय? डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी. म्हणजे यामध्ये काय होतं की जे पेशंट आहे हे डॉक्टरांच्या निगराणीखाली असतात. मग डॉक्टर काय करतात? त्यांना विशिष्ट प्रकारचे डोस देतात आणि त्या डोसहून ते ठरवतात की पेशंट किती प्रमाणात काय व्हायला, त्याचं बरा व्हायला, किती प्रमाणात कमी व्हायला. मग त्या म्हणजे डॉक्टरांच्या निगराणीखाली पूर्णपणे त्याचं काय चालतं? ट्रीटमेंट चालतं. म्हणून त्या थेरपीला काय म्हणायचं? डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी. आणि ही डॉट थेरपी फक्त ट्युबरक्युलोसिस नाही तर एड्स सारख्या आजारामध्ये सुद्धा काय येते? वापरता येऊ शकते. अशा पद्धतीचं हे ऑल इन्फॉर्मेशन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आणखीन वेगळ्या पद्धतीच्या इन्फेक्टिजियस डिसीज संदर्भात डिस्कस करू.